आपल्या अरविंदच्या गाडीचे काम निघलंय, म्हणून सेकंड हँड गाड्या घ्यायच्या आधी जरासा विचार करा. घेतली तरी गॅरेजवाल्याला दाखवा आधी. जो मित्र असेल कोण ओळखीचा त्याला दाखवा. आता आमच्यासारखे बसताना 3-4 हजार. अरविंद जावळेला आता सोडायला चाललोय आपल्या गाडीवर. कसं वाटतंय 25,000 गाडी घेऊन परत 5,000 रुपये खर्च. 30,000ला गाडी पडली डायरेक्ट. असं वाटत नाही मी आंघोळ केली, पण आंघोळ केली मी, फक्त केस लावले नाही. आज काय अरविंद एवढा नटून थटून चाललाय? कुठे बाबा? घरीच आहे मी आज. घरीच आहे का? गाडी पुसतो आता, जातो अरविंदला सोडायला. अरविंद काहीतरी चालून होता आपल्याकडे, कारण की अरविंदचा आज बड्डे. आज खुशखबर आहे अरविंदची. 5-4 वर्ष आधी आज अरविंद सोबत काहीतरी चांगलं घडलं होतं आयुष्यात. सांगू का काय घडलं होतं? सांगू का काय घडलं होतं? लाजतोय का? इकडं बघ. गोरा दिसायला आपली सनस्क्रीनचा वापर करतो है ना. बघ ते 100 रुपये तुझे वाया गेले नाहीत जे मला. पचले होय तुला ते? मग पचले कशाले? फादरने दिलेच नाही अजून ते 100. आता अरविंदला माझ्या बी गाडीत पेट्रोल नव्हतं, नाही तर आम्ही फिरणार होतो. जाऊ दे म्हणलं, त्याला सोडलं. सकाळी लवकर उठला होता, ग्राउंडला यायला. 12 वाजले तरी अजून पिठात पाणी नाही आमच्या घरात. अजून हिचं पासपोसच चालू आहे. फोनवर बोलत बसती मावशीला 2-2 तास 3-3 तास, आणि आम्हाला उपाशी ठेवती. रामखोर बाहेर गेली होती, तुला जा म्हटलं ते ऑफिस मध्ये आणते डॉक्युमेंट आपले राहिले तर. बॅक कॅमेऱ्यानी का रामखोर काय जात नाही, काही काम सांगितलं की ऐकत नाही. नुसते शिवाय देते आम्हाला, फक्त काहीच नाही. अजून बघा, अजून फक्त इथं लसूण वगैरे तेच चालू आहे. आणि इथं मावशीला बोलते 2-2 तास आम्हाला इथं उपाशी ठेवती का नाही उपाशी? नाश्ता केला नाही तू, तसंच असतं. नाश्ता कुठे केला मी? काय नाश्ता काय देते? चहा ब्रेड देते. असं म्हणती तर बापाने खाल्ली. हो हो, काय काय बोलते. एक काम फक्त तिने काय केलंय, तिथं डॉक्युमेंट द्यायचे होते, ते दिलं. तिला असं वाटतं कितीच मोठं काम केलं. बाकीचे घरातले काम तू केले का? काय केले काम तू? काय केलं? स्वयंपाक झाला का? 12 वाजले, तुझ्या पिठात पाणी आहे का अजून? नाश्ता केला, बाहेर गेली होती. सर बाहेर फिर, फक्त बाहेर. तू ऐकत नाही, जाय म्हटलं की. जाऊ दे आता, किती वाजेपर्यंत जेवण भेटू मला? आता करते लगेच. कढी केली की बस. मग बस. चपात्या भात भात टाकताना कढी पीठ भिजवून ठेवला मी. भाजी आहे वागे आलूची केलेली. हा. व्हिडिओ मध्ये बघ. तो झाडू आण, झाडू बोलो के सगळे झाडून बोलो. घरातली काम करतो माहिती का मी. भांडे मी घासतो, झाडू मारला, तू केस सगळे पाडले, ते केस विचारले ते झाडू बोलो. झाडू काढतो, फरशी पुसतो, भांडे घासतो. झाडू आणि माझ्या आईला अजून बी तिला असं वाटतं की तिला पोरगी पाहिजे होती. अजून विचार करा मी किती काम करेल. कोणतेच काम नाही ऐकत, काहीच नाही. झाडू काढतो, फरशी पुसतो, भांडे घासतो, सगळं काढतो. झाडून काढतो, झाडू का ते झाडून काढतो. अजून झाडू पकडतो बरोबर. मग पकडता येते जेवढं येतं तेवढं करतो. झाडू मार आणि दाखव काय कसा मारता मारता येतो. येतं झाडू मला. मारत अशी नेहमीच असं मारता येतं. आणि तरी माझ्या आईला पोरगीच पाहिजे. पोरगा एवढं काम करते तरी मी तिला पोरगीच पाहिजे. नुसते फोनवर बोलती मावशीला, काहीच कामं नसते तिला. नुसते फोनवर बोलती, काय खाल्लं काय नाही, हे नाही ते नाही, 2 तास त्याच्यात घालती. हा आज केलं पर दिवसात ना खरं सांग, किती वेळा फोन होते तुझं? हा किती वेळा होते सांग? 3 वेळा. आणि किती वेळ बोलता तुम्ही? किती वेळा? 2-2 तास 3-3 तास बोलते ती. काहीच नाही, फक्त हा जेवली का, कावली का, मग ह्याचे चांबार चाव कशा, ह्याच्या चुगल्या त्याच्या चुगल्या, ह्याने हे केलं त्याने ते केलं, एवढंच येते यांना. बाकी काहीच नाही. असं कोणती गोष्ट नसते की बाबा हा मुद्दा आहे, हा बरोबर बोलते, असं काहीच नाही. आम्हाला बी वाटलं पाहिजे हा बाबा बोलती तर काहीतरी कामाचं बोलत असेल. मुद्दा काय, रोजच्या गोष्टी ऐकायला लागतात, रोजच्या सांगावं लागतं. मग दिवसात ना 3दा हे आहे. आठवलं की मग परत फोन. विसरलं काय की मग परत फोन. गरम करते, झाडू आणतो, धुतलं मी, झाडू झाडू मार बोलो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता बघ, आता झाडून बिडून मारण, परत मला ती माझी आई म्हणून मी तू काहीच काम करत नाही म्हणून मी आता झाडून मारणार नाही. किती झाडू मारते तू? दाखव बरं, आण बरं, झाडू मार बरं. मारता येते का? भांडे घासत नाही मी. भांडे घासतो, भांडे फरशी सगळं करतो मी, तरी माझी आई म्हणती पोरगी पाहिजे. आंघोळ केली, वाजले 7. बाहेर गेलतो जरा,
आंघोळ वगैरे केली, घाम आलता. तर माझी आई आता मला जेवण देते. आता मी मम्मीचा फोन घेऊन गेलो बाहेर. तर मम्मी म्हणजे झाले वर्षी 4-5 तास, म्हणजे सकाळपासून किती वाजता गेलो, 12 वाजता गेलो. आताच आलोय 6:30, 5-5:30ला फोन चालू झाला. असं आहे. काम करून आले विरोध बसायचं फक्त. अभी हम निकालने वाले हैं रील्स इंस्टाग्राम पर. मम्मी कपडे वाळू घालते. रील्स काढायचे आहेत. तिला म्हणलं पटपट करते, अजून उशिरा करते, मुद्दाम करते ती. तिला असं चिडचिड होती मी रील्स काढायला, कारण की मी बोलतो ना कायच्या काय जमतच नाही म्हणून बोलतो जरा. मग ते असं जरा बोललं की मग सिरियस घेते, नाही तर हसतच बसते व्हिडिओमध्ये. काही जरी म्हणलं तरी हसते. तुम्हाला दाखवतो पण आमचे व्हिडिओ कसे शूट होते. व्हिडिओ वगैरे मी असं एकटाच काढतो, असं स्टँडवर ठेवतो, व्हिडिओ चालू आपला. आवर लवकर, असे शिवाय भेटतात मला. आणि ज्यांनी कोणी इंस्टाला फॉलो नसेल केलं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक आहे इंस्टाग्रामची, तर जाऊन लगेच फॉलो करा. आपले व्हिडिओ तिथंच येतात, पोस्ट होते. आणि मी मम्मीसोबत रील्स बनवतो, खूप भारी भारी कंटेंट काढतो, म्हणजे कॉमेडी काढतो. असे काय वेगळे काढत नाही, एकदम क्वालिटी. थोडासा सपोर्ट दाखवा. आता बघू मग असं मम्मी पण बघते रील्स, आणि मम्मीचे असं जर समजा जास्त व्ह्यू गेले तर मग मम्मीला बी भारी वाटतं. मम्मी पण म्हणते आता आज काढू. व्हिडिओचा सेटअप झालाय आपल्या व्हिडिओचा. आता रील शूट होईल, रील्स चालू होईल. काय तुझा फोन काढला चार्जिंग. आता रील्स तुम्ही बघा, इथं आपली ID दिसन, इथं कुठंतरी दिसन तुम्हाला ID. नक्कीच बघा, छान व्हिडिओ येतील मम्मीसोबत. इथं कॅमेरा, तर मम्मी, तर रिंग लाईट, तिथं मी बसणार आहे. 2 शब्द बोल ब्लॉग मध्ये. काय बी बोल. काय बोलती ब्लॉग मध्ये? बघा आमची रील आता चबऱ्याची. एवढंच? चबरी कामं करायची, एवढंच? कामं ऐकायची नाही, फक्त रील साठी तेवढं बस. कामं कोणतीच नाही ऐकायची बस. आता कामं नाही करायची. आता हिला चांगलं बोल म्हणलं, ही वेगळंच काहीतरी चालू थांबेल. असं कर बोट, हस माणसासारखं, हस माणसासारखं. तसंच असतं. आता माझी मम्मी रील्स बनवणार आहे, मी पण रील्स बनवणार आहे. ते रील्स वर सांग, दुखून राहिली तिथं सांग. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब सरप्राईज करा. कोण यश म्हणत असते ना, सबस्क्राईब. परत ते चुकलं, ते डिलीट मारावं लागेल आपल्याला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आणि इंस्टाग्रामवर बी फॉलो करायला. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. शूट वगैरे करतो. ते टाकून गोष्टी टाकत. का कोणतं? सरप्राईज. यश कसं म्हणते, सरप्राईज करा. आता व्हिडिओ काढतो. व्हिडिओ आता ह्या फोन धरायला नाही कुठं असं. नको टाकशील ते. कोणतं बरं नाही टाकत. आता झालं आमचा व्हिडिओ शूट. माझ्या मम्मीने तिचं सगळं कहाणी सांगितली मला. लागते हे मुकडे. आता झालंय पॅकअप. मुंग्या येते ते व्हिडिओ मध्ये. मम्मी मला म्हणते मला गोरं का नाही करत. गोरं का व्हायचे तुला? अभी देखेंगे. अभी हम जाने वाले कॉलनी में. अभी आएंगे 12-1 बजे. नाईट आउटला चाललोय आता मी. मस्त नाईट आउटला चाललोय आज मी. जाऊ ना लवकर का? काय पंचपक्वान्न बनवून ठेवणार आहे का मला? काय बनवती भाजी?
मित्राचा आता फोन आलता. मित्र म्हणला मी गाडी घेऊन येतोय तुझ्या इथं, तर आपल्याला आता नाईट आउटला जायचंय. बाहेर जाऊ नको कुठं, बाहेर करशील तू अजून यायले. जाऊ दे की, काय होते. शांतपणे करायचं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. Follow करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुला गोरं करायचंय ना व्हिडिओ मध्ये. मला बोलू करा. मी मेलो तरी सर्वांच्या स्मरणात राहणार. मी शून्यातून आलोय, मी दशकात जाणार.